अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सव आजपासून प्रारंभ झाला आहे। अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये चंपाषष्ठी उत्सवाची सुरुवात झाली आहे। तुम्ही आज चंपाषष्ठी निमित्त खंडोबा देवाचं दर्शन घेतले। आता जेजुरी पालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे, तर तुम्ही आता खंडोबा देवाकडे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून काय मागणी मागितली? जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर। आज या भूमीवरती, या पृथ्वी तलावरती शंकर महाराज भोले शंकर कुठं बसले असतील ते एक शंकर कैलास पर्वतावरती आणि दुसरं माझ्या जेजुरीगडाच्या या खंडरायाच्या मंदिरामध्ये। आणि आज आम्ही भाग्य समजतो की आमचा जन्म सर्व या ठिकाणी झालेला आहे आणि खंडरायाच्या आशीर्वादाने मी पुजारी समाजामध्ये जन्माला आलो। गुरु कुळी वीर गडशी आणि आमचा ब्राह्मण समाज या समाजामध्ये मी जन्माला आलेलो आहे। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जेजुरीचा गावगाडा आणि आपला जेजुरीचा 12 बोलतेदार समाज, सर्व आपला बहुजन समाज यांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी जेजुरी नगराध्यक्ष पदाची जबाबदारीची उमेदवारी ही आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी दिलेली आहे। मी माझी पत्नी मिनल बारबाई आणि आम्ही दोघं जण खंडरायाकडे मागणं मागायला आलेलो आहे की देवा आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर, परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेची सेवा करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठीची संधी दे। सर्व काही ज्या काही मागण्या असतील, सर्व काही या ठिकाणच्या जेजुरीच्या विकासासंदर्भातल्या गोष्टी असतील, ह्या निश्चितपणे खंडराया आम्ही पूर्ण करू आणि अशी शपथ आम्ही दोघं जण नवरा बायको आज या खंडराया चरणी करतो। धन्यवाद। आपल्याबरोबर होते जेजुरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारबाई।